मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये खूप वाईट काळ चालू आहे का? पैसा नाही, नोकरी नाही, घरात सतत अडचणी आहेत. या परिस्थितीतून तुम्ही जात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. तर परिस्थिती म्हणजे काय? आपण अनेकदा असं म्हणतो की माझं नशीबच खराब आहे, माझं आयुष्य चांगलं नाही. पण तुम्ही विचार केला का, कोणतीही परिस्थिती कायम कधीच असत नाही. जर परिस्थिती कायम असती तर गरीब माणूस श्रीमंत झाला असता का? आजारी माणूस बरा झाला असता का? अपयशी विद्यार्थी पुढे यशस्वी झाला असता का? तर परिस्थिती कधीच कायम नसते, ती सातत्यानं बदलत राहते. तर निसर्ग आपल्याला काय सांगतो? पावसाळा आला की हिवाळा येतो, हिवाळा आला की उन्हाळा येतो. ऋतू सुद्धा बदलत राहतात. निसर्गाने सुद्धा हा नियम मान्य केला आहे. जर निसर्गाने हा नियम मान्य केला असेल तर मग तुम्हाला हा नियम स्वीकारूनच पुढे जायला हवाय. मी एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. एक राजा होता आणि त्या राजाकडे एक ज्ञानी माणूस आला आणि त्या ज्ञानी माणसाने राजाशी संवाद चालू केला. राजा त्याला असं म्हणाला की तू मला असं एक नाणं बनवून दे आणि त्या नाण्यावर असं एक वाक्य लिही की जे वाक्य मी पाहिल्यानंतर कोणत्याही काळामध्ये मला ते वाक्य दिलासा देईल. आणि मग काही दिवसांनी तो ज्ञानी माणूस राजाकडे आला. राजाला त्याने ते नाणं दिलं आणि नाण्यावर एक वाक्य लिहिलं होतं आणि राजाला सांगितलं की महाराज, हे वाक्य जे आहे ना, हे वाक्य तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही काळामध्ये जर वाचलं तरी सुद्धा तुम्हाला त्या वाक्याला मोठा दिलासा मिळेल. आणि मग राजाने ते नाणं घेतलं आणि ते नाणं घेऊन त्याच्यावरचं वाक्य वाचलं आणि ते नाणं ठेवून टाकलं. पुढे राजाने ज्या ज्या वेळेला त्याचा चांगला काळ आला त्यावेळेला सुद्धा ते नाणं काढलं आणि ते वाक्य वाचलं. ज्या वेळेला पुढे राजाचा वाईट काळ आला त्या सुद्धा वेळेमध्ये राजाने ते नाणं काढलं आणि त्या नाण्यावरचं ते वाक्य वाचलं आणि ते प्रत्येक वेळेला ते वाक्य वाचल्यानंतर त्या राजाला अतिशय दिलासा मिळायचा. ते वाक्य होतं की हाही काळ निघून जाईल. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणताच काळ हा स्थायी नसतो, कोणताच काळ हा कायम नसतो, तो निघून जात असतो आणि आपल्याला फक्त त्या काळापुरतं ठाम राहायचं असतं. कोणताही कठीण काळ असेल की तुम्हाला असेल, मला असेल, या जगातल्या कोणत्याही माणसाला असेल की असा एक काळ येतो, अशी एक परिस्थिती येते आणि त्यावेळेला आपल्या तोंडातून एक वाक्य बाहेर पडतं की हे माझ्याच नशिबी का. ज्यावेळेला वाक्य आपल्या तोंडून बाहेर पडतं त्यावेळेला आपल्याला वाटतं की हे माझ्याच वाट्याला आलंय. मात्र जगातल्या प्रत्येक माणसाच्या वाट्याला ते कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर ते वाट्याला आलेलं असतं. पण त्याच्यामध्ये आणखी एक दुसरी गोष्ट मी सांगेन की एक फुलपाखरू आहे आणि ते फुलपाखरू कोशातून बाहेर यायचा प्रयत्न करत होता. त्यावेळेला एका माणसाला त्या फुलपाखराची दया आली आणि त्या कोशातून तो धडपड करताना ते फुलपाखरू त्याला दिसलं. त्यानंतर त्याने तो कोश घेतला, कोश थोडासा कापला, बाजूला केला आणि त्या फुलपाखराला बाहेर काढलं. मात्र ते जन्म घेणारं किंवा ते फुलणारं किंवा ते मोठं होणारं फुलपाखरू काही काळानंतर मरण पावलं. कारण त्या कोशातून बाहेर येण्याची त्याची जी धडपड होती ना, ती धडपड म्हणजेच त्याचा संघर्ष होता. आणि फुलपाखराला कोशातून बाहेर येण्याचा जो संघर्षाचा काळ असतो तो काळ फक्त संघर्षाचा नसतो, तर त्याला तो शक्ती देत असतो. त्याच्या पंखामध्ये बळ देण्याची ती एक प्रक्रिया असते आणि ती प्रक्रिया मोडून फुलपाखरू बाहेर आलं आणि ते मरण पावलं, कारण त्यांनी संघर्ष केला नाही आणि संघर्ष केला नसल्यामुळे त्याला ती शक्ती प्राप्त झाली नाही. या जगामध्ये अशा अनेक माणसं आहेत की त्या माणसांनी अशा अनेक प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला आणि त्या परिस्थितीवर मात केली. मात्र आपल्यालाच असं वाटतं की हे माझ्याच वाट्याला का आलं, हे माझ्याच नशिबी का आलं. एखाद्याला नोकरी नसते, एखाद्याकडे पैसा नसतो, एखादा आर्थिक अडचणीत असतो, एखाद्याच्या घरामध्ये सातत्याने अडचणी असतात आणि मग अशा वेळेला तो माणूस अस्वस्थ होतो, अस्थिर होतो. मात्र मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, परिस्थिती तुमच्या हातामध्ये कधीही नसते. मात्र त्या परिस्थितीमध्ये निर्णय काय घ्यायचा, हा निर्णय घेण्याची जी काही वृत्ती आहे, ह्या निर्णय घेण्याची जी गोष्ट आहे, ती गोष्ट मात्र तुमच्या हातामध्ये असते. त्यामुळे या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने निर्णय घेता आला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला शांत राहता आलं पाहिजे. जेव्हा आपण शांत राहतो, स्थिर राहतो, त्यावेळेला आपण त्या परिस्थितीवर मात करण्याच्या ताकदीचे होतो, सामर्थ्याचे होतो. आणि म्हणून परिस्थिती कशी जरी असली तरी एक वाक्य मी जे सांगेल ते तुम्ही कायम लक्षात ठेवा की हा काळही निघून जाईल. आणि हा काळही निघून जाईल याचा अर्थ असा आहे की कोणतीच परिस्थिती ही स्थिर नसते, कोणतीच परिस्थिती ही स्थायी नसते. कारण परिस्थितीला सुद्धा एक मर्यादा असते, ती एकाच काही ठराविक काळापर्यंतच ती राहते, त्याच्यानंतर ती निघून जाते. या जगातल्या प्रत्येक माणसाच्या वाट्याला असा प्रतिकूलतेचा काळ आलेला आहे. तुमच्या वाट्याला तो कधीतरी आलेला असेल, माझ्या सुद्धा वाट्याला तो कधीतरी आलेला असेल किंवा येणार असेल. मात्र आपण कुठे जरी असलो तरी त्या परिस्थितीच्या काळामध्ये आपण फक्त ठाम राहायला पाहिजे. आपली स्वप्न आपण कधीच सोडायची नाहीत आणि आपण प्रयत्न करायचे, कधीच थांबायचे नाही. मी ज्या दोन गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्यातला जो बोध आहे तो बोध हाच आहे
की आपण परिस्थिती कशीही असली तरी त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. कारण आपण ज्या वातावरणामध्ये राहतो, आपण ज्या निसर्गामध्ये राहतो, ते वातावरण, तो निसर्ग सुद्धा आपल्याला सांगत राहतो तर ज्यावेळेला रात्र येते, मात्र ती रात्र काही काळापर्यंतच असते. सूर्याचा प्रकाश ती सकाळी रोखू शकत नाही, पुन्हा सूर्य उगवत असतो, पुन्हा दिवस उजाडत असतो. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अशी परिस्थिती आली तर ती उद्या पुन्हा बदलणार आहे, उद्या ती परिस्थिती जाणार आहे. फक्त तुम्ही तुमच्या जागेवर ठाम राहा, तुमच्या जागेवर स्थिर राहा. अशा काळामध्येच तुमचा खरा कस लागत असतो की तुम्ही किती बलशाली आहात, तुम्ही किती सामर्थ्यशाली आहात. आणि म्हणून परिस्थिती कशीही असू द्या, तुम्ही तुमचे निर्णय मात्र अचूक घेतले पाहिजेत. तुम्ही तुमची जी काही मानसिकता आहे, तुम्ही तुमचा जो आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास हेलकावे न खाता तो ठाम ठेवला पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ना, की ती गोष्ट म्हणजे की तुम्हाला जे प्रयत्न करायचे ते प्रयत्न करणं तुम्हाला सोडायचं नाही.